नमस्कार. झी मराठी USA अपडेट्समध्ये मी तेजी बांबुळकर आपले सर्वांचे स्वागत करते. चला पाहूया गेल्या आठवड्यातील काही ठळक घडामोडी. अमेरिकेत उत्तर पूर्व भागात बॉम्ब सायक्लॉन या बर्फाच्या वादळाचे थैमान. नॉर्थ कॅरोलिनामध्ये मुक्तक या नाटकाचा अनोखा प्रयोग. जाणून घेऊया मराठी वैभव या रेडिओच्या कार्यक्रमाबद्दल. संगीत आणि H1B व्हिसा या विषयीची माहिती देतील श्रीयुत विलास सावरगावकर. अमेरिकेत गेल्या आठवड्यात उत्तर पूर्व भागामध्ये बॉम्ब सायक्लॉन या नावाचे बर्फाचे एक खूप मोठे वादळ आले होते. जोरदार वाऱ्याने आणि 2 दिवस सतत पडणाऱ्या बर्फाने वाहतूक ठप्प केली होती. न्यूयॉर्क, न्यू इंग्लंड ते अगदी नायगारापर्यंत ह्या वादळाने तडाखा दिला. सरकारने केवळ इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवून बाकीच्यांना घरी बसायला भाग पाडले. मनुष्यहानी होऊ नये यासाठी हे उपाय केले जातात. आम्ही जेव्हा आमच्या प्रेक्षकांना त्यांनी घर बसल्या हे वादळ कसे अनुभवले याचे फोटोग्राफ्स पाठवायला सांगितले, तेव्हा आम्हाला वॉशिंग्टन DC, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, बॉस्टन अगदी नायगारापर्यंतचे फोटोग्राफ्स पाठवले गेले. चला तर पाहूया ही क्षणचित्र आमच्या प्रेक्षकांनी पाठवलेली. मराठी साहित्यातील काही सुंदर कथा आणि नाट्यछटा घेऊन त्यावर एक अनोखं नाटक मुक्तक हे श्रीमती प्रज्ञा आपटे यांनी नॉर्थ कॅरोलिनामध्ये बसवलं आहे. जयवंत दळवी, वसंत सबनीस ते अगदी अलीकडच्या लेखकांपर्यंत लिहिलेल्या कथा, कविता आणि नाट्यछटा यांचा मिळून केलेला हा एक नाट्यप्रयोग आहे. ह्या नाट्यप्रयोगाची मध्यवर्ती कल्पना घरी असून घराविषयीच्या अनेक भावना तुम्हाला खळखळून हसायला लावतील, कधीतरी डोळ्यात पाणी आणतील, तर तुमचे स्वतःचे अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील. अशी ही वेगळी कल्पना असलेलं मुक्तक हे नॉर्थ कॅरोलिना, अटलांटा अशा अनेक ठिकाणी घेऊन येत आहेत. मुक्तक म्हणजे द फ्री एक्सप्रेशन्स. पहिल्यांदा शार्लेटमध्ये असा काहीतरी वेगळा प्रयोग आम्ही सादर करत आहोत. इथे तुम्हाला एखादी कथा अनुभवता येईल, एखादी कविताही ऐकायला मिळेल आणि नाटकही.
आणि यावेळेस आम्ही मुक्तक सादर करत आहोत अतिशय जिव्हाळ्याचा विषय, ते म्हणजे घर. तुमचं आमचं घर. हिम्मत असेल तर हात घेऊन बोला. घाबरतो कोण? अहो नाना नाना जरा शांतपणे घ्या. अरे हा दांगट साले रागवट नुसते. हे बघा काकांचा अपमान करू नका. अरे हाय ठगी मावशी सांगत होत्या की तुमच्याकडे मोठा स्टुडिओ आहे. तुम्ही सिनेमात काम करता. भवानी पेठेतल्या दुकानदारांना या जोडप्याला नक्की काय हवंय हे समजायलाच मुळे थोडा वेळ लागत असे. शोधता शोधता मोहम्मद बाईच्या दुकानात एक खिडकी सापडली. वर्षांपूर्वीचा काळ, चीनचे आक्रमण, शनिवार पेठेतली क्षिप्रा आणि हा कॅप्टन AK नक्की कुठला? असंबद्ध पण बुचकळ्यात पाडणारे विचार दोघांच्याही डोक्यात. मी अक्षय, ही विशाखा. आम्ही गोडबोल्यांचा पत्ता शोधत आहोत. तुमच्याकडे नाव आणि पत्ता काय आहे? आपांच्या स्वरात अंधुक संशय होता. हलकेच त्यांनी ते पत्र उघडलं आणि वाचू लागल्या. वाचता वाचता सोनेरी काड्यांच्या चष्मा आडून 2 आसवं त्यांच्या चेहऱ्यावर ओघळली. नोकर वकील साहेबांना बोलवायला आत गेला. समोरच्याच भिंतीवर काळ्या कोटातल्या माणसाचा फोटो जुन्या पद्धतीने माउंट करून लावलेला. बहुधा वडील आणि तेही वकीलच असावेत असा अक्षयने अंदाज बांधला. पांढरे शुभ्र केस, गोल चेहरा, स्वच्छ गोरा वर्ण, अंगाना तशा स्थूल, पांढऱ्या साडीवर निळ्या छोट्या फुलांची नक्षी. बाई काहीतरी वाचत बसल्या होत्या. पुढची तारीख काय रे? काय? आपलं नाटक मुक्तक. हो. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. न्यूजर्सी येथील मराठी विश्वला जेव्हा कम्युनिटी शिवबांच्या हाती रुजली, ज्ञानाच्या पाठी फुलली, संगीत काव्याने नटली, जरसीच्या अंगणी आली, चौफूर रत्ने उधळीत, चौफूर रत्ने उधळीत, दौलत मराठी दौलत, दौलत मराठी दौलत, वर्धिता मराठी वैभव, वर्धिता मराठी वैभव, वर्धिता मराठी वैभव, वर्धिता मराठी वैभव. मराठी वैभव ऑन रेडिओ, दिल दिल से दिल तक. आजच्या कार्यक्रमाचं कल्पनासूत्र आपल्याला माहितीच आहे, अरुणी किरणी. मी IIT मुंबईचा केमिकल इंजिनियर आहे आणि मी आधी केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि नंतर माझं करिअर चेंज करून IT मध्ये गेलो आणि आता सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मी काम करतोय. मुंबई विद्यापीठातनं मी मास्टर्स केलं सायकॉलॉजीमध्ये. सायकॉलॉजी हा मेन विषय होता. एज्युकेशनल सायकॉलॉजी आणि वोकेशनल गायडन्स अँड काउन्सिलिंग असं स्पेशलायझेशन होतं. आणि पेरोल असोसिएशनच्या काही परीक्षा असतात, तर सर्टिफाईड पेरोल प्रोफेशनल अशी परीक्षा असते. तर त्यातनं मी हे सर्टिफिकेशन घेतलं आणि मी आत्ता सध्या पेरोल प्रोफेशनल म्हणून मी आत्ता सध्या काम करते. डॉक्टर अशोक चौधरी हे तेव्हा महाराष्ट्र मराठी विश्व न्यूजर्सीचे प्रेसिडेंट होते, अध्यक्ष होते.
आणि त्यांना अशी रिक्वेस्ट आली होती की एक कम्युनिटी रेडिओ रिजनल असा शो द्यावा म्हणून मराठी विश्वानी. तर त्यांनी सगळ्या बोर्ड मेंबर्सना विचारलं होतं आणि त्यामध्ये मी हात वर केला की कार्यक्रमाला अशोकना सांगितलं की आम्ही हा कार्यक्रम करायची आमची तयारी आहे. या कार्यक्रमाचं जे सिग्नेचर ट्यून आहे ते रवी गाडगीळ यांनी अतिशय उत्तम तऱ्हेने आणि अतिशय थोडक्या वेळामध्ये की सिग्नेचर ट्यून लिहा, शब्द लिहा म्हटल्यानंतर त्यांनी हे पटकन टिश्यू पेपरवर ॲक्च्युली लिहून दिलं होतं आणि नंतर ते सिग्नेचर ट्यून म्हणून आम्ही वापरलं. आणि तेव्हा वर्षा गाडगे ही पण तेव्हा होस्टेस म्हणून आमच्याबरोबर काम करत होती आणि किशोर यांनी संगीत दिलं आणि ते सुद्धा इतक्या झटपट. आणि प्रशांत गिजरे आणि त्यांची जी टीम होती त्यांनी सगळ्यांनी हे गाणं स्वरबद्ध ॲक्च्युली गायलं आणि त्यांनी आपल्याला सिग्नेचर ट्यून दिला. त्या कार्यक्रमाचं थीम कसं आपण निवडतो तर बहुतेक वेळा प्रासंगिक किंवा त्या जे काही सण येत असतात किंवा थंड हवा असेल तर थंडगार ही हवा अशा पद्धतीचं सुद्धा घेतलेले आहेत आपण सूत्र, कल्पनासूत्र. आणि आता मराठी वैभव रसिक ग्रुप आम्ही तयार केलाय व्हॉट्सॲपवर. तर कधी कधी खूप वेळा आमचे रसिक मित्रमैत्रिणीच आमचे सहाय्यक होतात. नेहल मराठी वैभवची होस्टेस आहे आणि मी ध्वनी तंत्रज्ञ आहे. तर ध्वनी तंत्रज्ञ एक्झॅक्टली करतात काय असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. तर त्याचं थोडक्यात मी उत्तर देतो की आधी काय होतं की आमच्याकडे बऱ्याच CD आहेत, नंतर आम्ही इंटरनेटवरून डाउनलोड करतो. तर हे सगळी गाणी जी असतात त्याच्या ऑडिओ फाईल्स कराव्या लागतात आणि ऑडिओ फाईल्स नंतर एडिट करून त्याला QA करावा लागतो आणि त्या आम्ही आमच्या नेटवर्क सर्व्हरवर स्टोअर करतो. आणि आमच्याकडे घरात इथरनेट नेटवर्क आहे आणि आमचा जो कम्प्युटर आहे ते सगळे इथरनेटनी त्या नेटवर्क सर्व्हरला जोडलेले आहेत. ज्या दिवशी आम्ही ब्रॉडकास्ट करतो त्या दिवशी आमच्याकडे आमचा जो मेन कम्प्युटर आहे म्हणजे हा आम्ही रेडिओ दिलच्या कम्प्युटरशी इंटरनेटनी कनेक्ट करतो आणि आमची सर्व गाणी तिकडे अपलोड करतो आणि स्नेहलचा आवाज पण अपलोड करतो. आणि मग माझं काम असं असतं की गाणी संपल्यावरती स्नेहलचा आवाज येईल आणि स्नेहलचा आवाज संपल्यावर गाणी चालू होतील ह्याचं सीमलेस एकत्रीकरण करणं. आणि त्याच्यानंतर आम्ही असं करतो की त्याचं पॉडकास्ट करतो आणि ते पण पब्लिश करतो. तर असा थोडक्यात ध्वनी तंत्रज्ञाचा रोल आहे. हा साऊंड बोर्ड आहे आणि स्नेहलचा जो आवाज आहे तो या ट्रॅकवर येतो आणि मी तो इथून कंट्रोल करतो. इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंट, इन्फोटेनमेंट असं दोन्ही आमचं हे सूत्र आहे. आणि मराठी वैभव हा कार्यक्रम आम्ही संपूर्णपणे व्हॉलेंटियर म्हणून करतो. चा कार्यक्रम radiodil.com या वेबसाईटवरून ब्रॉडकास्ट होतो दर शनिवारी 10 ते 11 न्यूयॉर्क टाइम सकाळी. आणि याविषयीची सगळी माहिती हवी असेल तर marathivvaibhav.com म्हणून आमची वेबसाईट आहे आणि तिथेच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. मराठी वैभव आम्ही ते सादर करतोच पण त्याबरोबरच आम्हा दोघांना मूव्हीची खूप आवड आहे आणि म्हणून आम्ही दर महिन्यातून एकदा मूव्ही नाईट ठेवलेली असते आणि तेव्हा आमच्या मित्रांना नातेवाईकांना आम्ही बोलावतो आणि त्यांच्याबरोबर मूव्ही बघतो. दुसरी गोष्ट म्हणजे एक मूव्ही आणि त्याच्या आधी आम्ही एखादा टेड टॉक दाखवतो त्या मूव्हीच्या सब्जेक्टशी रिलेटेड असं. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. अमेरिकेचे राष्ट्रपती श्रीयुत डोनाल्ड काम केले आहे.
चला तर मग जाणून घेऊया याविषयीची अधिक माहिती विलास सावरगावकर यांच्याकडून. बऱ्याच आपल्या मित्रांना किंवा आपल्या सगळ्या लोकांना एक भीती आहे, भारतातही आहे, इथेही वाटते की आज आपल्याला हे सगळं सोडून जायचं किंवा मी घर घेऊ का नको किंवा काही करू का नको किंवा इन्व्हेस्टमेंट. बऱ्याच लोकांची मुलं इथे जन्माला आली आहेत. तर त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करता तुम्ही एकच विचार करा की हे सगळी प्रोसेस व्हायला खूप वेळ लागणार आहे किंवा ह्या गोष्टीला एक 4 महिने 6 महिने आणि पूर्ण डिसिजन झाले तरी काँग्रेसनी पूर्ण कायदा पास केल्यानंतर तो अंमलात यायला परत 60 डेजचा पिरियड असतो, इम्प्लिमेंटेशन असतं. ह्या सगळ्या बरेच प्रोसेसेस असतात आणि इमिजिएटली तुम्ही अशा निर्णयात येऊ नका किंवा अशा घाईघाईने निर्णय. आत्ता मी एकच सांगू शकतो की तुम्ही तुमची जी पुढच्या प्रोसेस आहेत, तुमच्या H1B एक्सटेन्शन आहे, तुमचं EAD आहे किंवा तुमचं I-140 आहे, 485 आहे, तुम्ही एलिजिबल असाल तर फाईल करून घ्या आणि त्याच्यासाठी थांबू नका की पुढचं काय होईल म्हणून. आज तुम्ही जितक्या लवकर तुमची फायलिंग होईल तितक्या लवकर तुमची प्रायोरिटी डेट ठरली जाते. त्यामुळे फायलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट की ऑन द स्पॉट करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आज करू का उद्या करू हा विचार घेण्यापेक्षा तुम्ही ते इमिजिएट फायलिंगला खूप महत्त्व द्या आणि जितक्या लवकर तुम्हाला करता येईल तेवढं तुमची प्रायोरिटी डेट लवकर सेट होते. आणि असा विचार करू नका की लगेच आज आपल्याला सोडून जाईल. आज तुमचा काँग्रेस झाल्यानंतर तुमचं ज्युडिशियल हे आहे, ज्युडिशियल मार्ग आहेत. आज बऱ्याच तेलुगू संघटना आहेत, बाकीच्या संघटना आहेत, या सगळ्या लोक वर्कआउट करतायत आणि ते निगोशिएशन चालू आहेत आणि ते निगोशिएशन झाल्यानंतर हे सगळं पूर्णपर्यंत मला तरी वाटतं की अजून 7-8 महिने तरी या सगळ्या गोष्टीला लागतील आणि त्याच्यानंतर खरंच कॉम्प्रिहेन्सिव्ह जर इमिग्रेशन रिफॉर्म झाला तर तो जून जुलै नंतर किंवा ऑगस्टमध्ये वगैरे होईल आणि मग तेव्हा आपल्याला बरंच क्लिअर पिक्चर होईल. आणि आत्ता जो रिसेंट ट्रेंड चालू आहे की तो डाका जो साऊथ अमेरिकेच्या लोकांसाठी आहे तो आपल्या इंडियन लोकांचं त्याच्यामध्ये बहुतेक भारतीय लोकांना त्याचा अफेक्ट होणार नाही. पण आपल्या काही लोकांची काही मुलं आहेत त्या डाकामध्ये आलेली पण त्यांना सुद्धा ते निगोशिएशन होणार कारण का जे जवळजवळ 10 लाखाची संख्या आहे तर ही संख्या काही लहान नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचं घाबरून असे डिसिजन घेऊ नका आणि योग्य मार्गाने योग्य ह्याला तुम्ही रिसोर्सला तुम्ही जसं माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला माहिती मिळू शकते. आज H1B मध्ये हजारो लोक आहेत पण प्रत्येकाची केस वेगळी असल्यामुळे प्रत्येकाने एकच विचार केला पाहिजे की माझी केस ही दुसऱ्यासारखी आहे का नाही. ती तशी नसते. प्रत्येक माणूस आणि प्रत्येक केस ही वेगळी वेगळी आहे. प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी आहे. काही जणांचे H1B आत्ताच झालेले आहेत, काही जणांचे I-140 फाईल झालेले आहेत, काही जणांचं 485 फाईल झालेले आहे आणि हे वेगळ्या वेगळ्या स्टेजमध्ये वेगळे वेगळे डिसिजन घेता येतात आणि वेगळे वेगळे मार्ग आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी जर नीट व्यवस्थित स्वतःच्या केसचा स्वतःच अभ्यास केलात किंवा विचार केलात तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आणि आता जे व्हिसासाठी लोकांची रांग आहे, काही वेटिंग आहे, आता तो 2008 चालू आहे व्हिसाचा नंबर आणि ही प्रायोरिटी डेट ही व्हिसा स्टेट डिपार्टमेंट तर्फे ठरवली जाते आणि स्टेट डिपार्टमेंटला हा नंबर जे प्रत्येक देशासाठी दिलेले असतात हे काँग्रेसनी दिलेले आहेत आणि काँग्रेसनी हे बदलले पाहिजेत. आणि 1998 साली याच्यासाठी बिल क्लिंटन जेव्हा अध्यक्ष होते त्यांनी 200,000 H1B केले होते पण त्यावेळेला या अतिरिक्त व्हिसा H1Bचा फक्त वापर 1 ते 2 वर्षात फक्त 1.25 ते 1.5 लाखापर्यंत झाला. 50,000 व्हिसा परत गेले म्हणून त्यांनी मग परत हे 65,000वर आणले आणि 65,000 मधले सुद्धा फक्त 58,000 H1B हे रेग्युलर लोकांसाठी अवेलेबल आहेत आणि तेच लोकांना मिळतात. त्याच्यामध्ये सुद्धा आता ॲडिशनल 20,000 जे H1B आहेत ते जो कोटा आहे तो फक्त इथल्या मास्टर डिग्री केलेल्या मुलांना मिळतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. तुम्ही www.uscis.gov किंवा अशा ज्या स्टेट डिपार्टमेंटच्या वेबसाईट आहेत त्यांच्यावर जा आणि तिथूनच तुम्ही राईट रिसोर्सेसमधून हे घ्या. तुम्ही उगा स्वतःचा विचार करणं किंवा वेबसाईटवर कुठल्या काय लिहिलंय किंवा लॉयर्सच्या वेबसाईटवर लिहिलंय हे अल्टिमेट लॉ नाही आहे. अल्टिमेट लॉ हा काँग्रेसमधूनच येतो. तर त्या दृष्टीने तुम्ही तो विचार करावा. आणि अजूनही काँग्रेसने आता यावर्षी बहुतेक इमिग्रेशन रिफॉर्म पूर्ण होईल तेव्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह जो इमिग्रेशन रिफॉर्म होईल त्याच्यामध्ये खूप गोष्टी बदलतील आणि त्या बदलांमध्ये सुद्धा प्रत्येक गोष्ट निगोशिएबल आहे. आज H1Bचा हा व्हिसा कॅन्सल करणं म्हणजे आज अमेरिकन अर्थव्यवस्थेला त्याचा खूप मोठा धोका आहे कारण का त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर IT कंपन्या आहेत, टेक्नॉलॉजी कंपन्या आहेत, नंतर बाकीच्या अदर ज्या सबसिडरीज फायनान्शियल डिपार्टमेंट्स आहेत
हे सगळेच त्याच्यामध्ये धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे त्यांचा हेच निर्णय झालेला आहे की काही गोष्टी कमी करता येतील किंवा काही गोष्टी वाढवता येतील, पण त्याच्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह इमिग्रेशन म्हणजे संपूर्ण इमिग्रेशन लॉ बदलणं हा एकमेव उपाय. आणि गेले 10-15 वर्ष हेच चर्चा चाललेली आहे, पण यावर्षी कदाचित त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू मिळेल आणि तो ब्रेक थ्रू झाला तर खूपच चांगलं होईल आणि सगळ्यांना त्या क्लॅरिटी खूप चांगली येईल आणि आपल्याला सगळ्यांना त्याचं विजन चांगलं मिळेल. पण आता तरी मला वाटत नाही सध्या कोणी असा विचार करावा की मला लगेच उद्या सकाळी जायचंय किंवा मला या महिन्यात सोडून जायचंय. तर तुम्ही सगळ्यांनी निश्चिंत आरामात जस्ट वेट अँड वॉच हा बेस्ट पॉलिसी मला वाटतं तुमची चांगली होईल. H4 आणि EAD याबद्दल सध्या खूप मोठा एक भीती आणि गैरसमज निर्माण झालेला आहे की लगेच ते कॅन्सल होणार आहे किंवा हे. तर आत्ता नुकताच एक डिसिजन आलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे आज तरी लोकांना की H4 हा कॅन्सल होणार नाही EAD बेस्डवर. याबरोबरच आपली परवानगी घेते. आमच्या पुढच्या भागापासून आम्ही तुमच्यासाठी नवीन बातम्या नवीन रूपात घेऊन येणार आहोत. चला तर मग आता आपली भेट पुढील भागात. नमस्कार.